मनसेसोबत जायचं नाही, काही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचा निर्णय। मनसेसोबतच्या युतीसंदर्भात आता काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। तर काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे, आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही, संदीप देशपांडे यांनी आता वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिलंय। मोर्चा एकत्र आम्ही काढला तो मतचोरीच्या संदर्भातला होता, मतदार याद्या स्वच्छ करण्यासंदर्भातला होता। शेवट आयडियोलॉजीचा विषय जो येतो तिथे मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा पक्षाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जे भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। काँग्रेस पक्ष हा अमिबासारखा आहे, इथे पण पाय 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 आहे। एक पाय इथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो, एक पाय तिथे चालतो। मुळात ब्रेन त्यांच्याकडे कोणाकडे आहे, म्हणजे मेंदू म्हणजे निर्णय क्षमता या पक्षात कोणाकडे आहे, पायांकडे आहे की मेंदूकडे आहे? वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वरच्या गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे आहे? पाय सगळ्यांचेच चालत आहेत, मेंदू कोणाचं चालणार आहे? त्यामुळे हे आजल्या रोजच्या वक्तव्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही। अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।